नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरली मिरची। एकदम सोपी रेसिपी आहे, आपली पारंपरिक रेसिपी आहे आणि थोडी माझ्या पद्धतीने करते आहे, थोडी जुन्या पद्धतीने करते आहे। सगळ्यात पहिले आपण घेतल्या आहेत मिरच्या। ह्या अशा जाडसर ज्या मिरच्या येतात ना, त्या आपण घेतलेल्या आहेत। छानपैकी धुवून घेतलेल्या आहेत आणि यांची देठं आपण काढून घेणार आहोत। देठांची काही गरज नाही आहे आपल्याला, तर आपण देठं काढून वेगळं केलं आहे आणि सुरीच्या मदतीने आपण असा मध्ये एक चीर देऊन घेतलेली आहे अशा प्रकारे। आणि जर का तुम्हाला पाहिजे असेल थोड्या तुम्ही यातल्या बिया काढून टाकू शकता। जर का तिखट आवडत असेल तर बिया राहू देऊ शकता। अशाही ह्या मिरच्या ज्या आहेत जास्त तिखट नसतातच, पण मी इथे थोड्या त्या बिया काढून घेते आहे। अशा प्रकारे आपण सगळ्यांना कट देऊन घेतलेले आहेत मध्ये। आणि एका भांड्यामध्ये घेतलं आहे डाळीचं पीठ। याच्यात थोडासा आपण टाकला आहे गूळ। इथे मी गुळाची पावडर यूज केलेली आहे। त्याच्यात टाकलं आहे मीठ, लिंबू पिळला आहे, याच्यावर टाकली आहे कोथिंबीर, हळद, लाल तिखट आणि थोडीशी दाण्याचं कूट। या सगळ्याला छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आपण। वरतून टाकलं आहे तेल आणि थोडं थोडं पाणी टाकून असं आपण घट्ट प्रकारे याचा भिजवून घेतलेला आहे। आणि या मिरच्यांमध्ये असं हळूहळू ते मिश्रण आपण भरून घ्यायचं आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत छान भरायचं आहे ते मिश्रण। तुम्ही हे मिश्रण कोरडं सुद्धा ठेवून भरू शकता। मी थोडंसं ओलसर केलेलं आहे, पण बिना पाणी टाकून जसं कोरडं राहतं तसंच तुम्ही भरू सुद्धा शकता। असं एक एक करून सगळ्या आपण मिरच्या भरून घेतलेल्या आहोत। खूपच टेस्टी लागते। कधी भाजी नसेल आपल्या घरात तर बनवायला, पोळीशी खायला किंवा नुसत्या वरण भातामध्ये तोंडी लावून खायला खूपच छान लागतात या मिरच्या। आमच्याकडे तर मी लहानपणापासून या मिरच्या खात आले आहे। छानपैकी याला वाफवून आणि भाजून तळून घ्यायचं असतं आणि मग वरतून थोडंसं तेल सोडून आपण याला पोळीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो। अशा प्रकारे आपल्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत। या तुम्ही इथे बघू शकता आणि दिसायला पण खूप छान दिसतात। शॅलो फ्राय करायचं आहे त्याप्रमाणे मी तेल घेऊन घेतलेलं एका पॅनमध्ये। तेल जरा गरम झाल्यावर मिरच्या एक एक करून त्याच्यामध्ये सोडलेल्या आहेत आपण। डीप फ्राय नाही करायचं आहे, शॅलो फ्राय करायचं आहे। आणि जर का तुम्ही हे कोरडं ठेवलं तर तुम्ही थोडं जास्त वेळ ठेवावं लागतं हे। आता याच्यावर आपण झाकण ठेवून एक वाफ घेऊन घेतली आहे, म्हणजे जे आतलं आपलं मिश्रण आहे थोडं ते पण शिजून जातं। आता चमच्याने यांना असं आपण उलटपालट करणार आहोत। दुसऱ्या साईडनी पण त्याला थोडंसं आपण भाजून आणि तळून घ्यायचं आहे। थोडा वेळ तसं ठेवल्यावर दुसरी साईड पण आपली छान खरपूस झालेली आहे, आपण इथे बघू शकता। आणि या आपल्या मिरच्या झाल्या आहेत रेडी। याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी सर्विंगसाठी। या बघा आपल्या भरल्या मिरच्या किती सुंदर दिसतात आणि इतक्या टेस्टी लागतात या। नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही। आणि असेच व्हिडिओसाठी बघत राहा इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्ती। फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या। थँक्यू सो मच।